नमस्कार मित्रांनो. पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या महासंग्राम सुरू आहे. निवडणुकांचे निकाल समोर आलेले आहेत. भाजपने मोठा विजय मिळवलेला आहे. पण खरी बातमी ही नाही. खरी बातमी ही आहे की ममता बॅनर्जी यांनी या निकालांना स्वीकारण्यास चक्क नकार दिलेला आहे. मी राजीनामा देणार नाही. हे निकाल म्हणजे लोकशाहीचा विजय नसून एक मोठं षडयंत्र आहे, असा खळबळजनक आरोप दीदींनी केलेला आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत ममता बॅनर्जींच्या आरोपामागचं नेमकं कारण काय आहे हे आता आपण बघणार आहोत. भाजपच्या विजयानंतर बंगालचं राजकारण आता कोणत्या वळणावर आहे व निवडणूक आयोग आणि EVMवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह का निर्माण होतंय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दीदी आता पुढे काय करणार आहेत हे आता आपण बघणार आहोत. नमस्कार, मी गंगाधर तितिरमारे. मित्रांनो, 2026च्या या विधानसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व यश मिळवलेलं आहे. अनेक वर्षांनी तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथवून लावण्यात भाजपला यश आल्याचं आकडेवारी सांगत आहे. मात्र ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ला समजला जाणाऱ्या भागातही TMCचा पराभव झाल्याने सर्वांनाच धक्का बसलेला आहे. अमित शहा यांनी या विजयाचे वर्णन बंगालचा पुनर्जन्म असं केलेलं आहे. पण दुसरीकडे निकाल जाहीर झाल्यापासूनच ममता बॅनर्जी शांत बसलेल्या नाहीत. त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन या निकालांना मॅनेज केलेले निकाल असं म्हटलेलं आहे. ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाषणात 3 मुख्य मुद्दे मांडलेले आहेत. ते आता आपण समजून घेऊया. EVM मध्ये छेडछाड. दीदींचा आरोप आहे की ज्या ठिकाणी TMCला 100% म्हणजे 100% खात्री होती तिथेच मते भाजपच्या पारड्यात कशी गेली. दुसरा मुद्दा म्हणजे केंद्रीय यंत्रणाचा वापर. निवडणुकादरम्यान CBI आणि EDच्या माध्यमातून त्यांच्या नेत्यांना त्रास देऊन प्रचारापासून रोखलं गेल्याचा दावा दीदींनी केलेला आहे. मतदानांच्या टक्केवारीत तफावत. काही मतदारसंघात मतदानाची प्रत्यक्ष आकडेवारी आणि EVMमध्ये यात तफावत असल्याचा आरोप दीदी यांनी केलेला आहे. यांच्या मते हा पराभव जनतेने दिलेला नसून तो यंत्रणांनी लादलेला आहे. म्हणूनच त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे. कायदेशीर लढाई लढण्याचे संकेत दिलेले आहेत. दुसरीकडे भाजप आता सत्ता स्थापनेसाठी सज्ज झालेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून 9 मे रोजी शपथविधी होण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे की ममता बॅनर्जी यांचा पराभव त्यांना पचत नाहीत आहे व म्हणून त्या असे बिनबुडाचे आरोप करत आहेत. बंगालच्या जनतेने परिवर्तनासाठी मतदान केलेलं आहे. आता लोकशाहीचा आदर करणं हे दीदींचं कर्तव्य आहे. ट्रम्प यांसारख्या जागतिक नेत्यांनीही मोदींचे अभिनंदन केल्यामुळे भाजपची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावरही भक्कम होताना दिसतोय. दीदींच्या राजीनाम्यास नकारामुळे बंगालमध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. ठिकठिकाणी TMC कार्यकर्ते रस्त्यांवर उतरलेले आहेत. जर निकाल षडयंत्र असेल तर आम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला शपथ घेऊ देणार नाही, अशी टोकाची भूमिका काही समर्थकांनी घेतलेली आहे. यामुळे बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसक वळण लागण्याची भीती व्यक्त केलेली जात आहे. राज्यपाल काय निर्णय घेतात आणि केंद्र सरकार बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या दिशेने विचार करत आहेत का, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. मंडळी, पश्चिम बंगालचा हा राजकीय पेच आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची दाट शक्यता आहे. एका बाजूला भाजपने मिळवलेला मोठा विजय तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांच्या षडयंत्रांचा गंभीर आरोप. लोकशाहीमध्ये जनतेचा कौल सर्वोच्च असतो, पण ज्या प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित होत असतील तर ते चिंताजनक आहे. यामध्ये तुम्हाला काय वाटतं? ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिलेला आहे तर सरकारला वाट करून द्यायला हवी की त्यांचे आरोप खरोखरच विचार करण्यासारखे आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच ताज्या राजकीय घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.